सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे अमरावती पोलीस देखील अलर्ट झालेली आहेत। आज जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये तब्बल 800 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। सोबतच वाहतुकीसाठी महत्त्वाचे 3 असलेले उड्डाणपूल जे आहेत ते आज संध्याकाळी रात्रभर बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे। अमरावती शहरातील गाडगेनगर मधील उड्डाणपूल असेल, दुसरा इरविन चौक ते तिकडे राजापेठ पर्यंतचा एक उड्डाणपूल आणि राजापेठ चौकातला असे 3 उड्डाणपूल जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय जे आहे ते पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे। जवळपास 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस हे संपूर्ण रस्त्यावर राहणार आहेत। नववर्षाचा जल्लोष करताना कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे। सोबतच गुन्हे आणि वाहतूक शाखेचे स्वतंत्र पथक देखील आज तैनात असणार आहे। ड्रग अँड ड्राईव्ह मोहीम पोलिसांच्या वतीने राबवण्यात येणार आहे। जे दुचाकी चालक भरधावरित्या आपली दुचाकी चालवणार त्यांच्यावर कारवाई देखील पोलीस प्रशासन करणार आहे। आज जर आपण पाहिलं तर सायंकाळी 6 वाजतापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत हा उड्डाणपूल बंद राहणार आहे। मोठ्या प्रमाणावर वाहतूक या संपूर्ण उड्डाणपुलावरून होत असते, परंतु 31 डिसेंबर वर्षाचा शेवट असल्यामुळे जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण 3 उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीने तयारी संपूर्ण झालेली आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।